अमित साटम हे माध्यमांशी संवाद साधत होते। तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। T20 वर्ल्ड कप फायनल सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी खेळला जाणार आहे। भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणारा फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे। भारतीय क्रिकेट संघाने चुरशीच्या लढतीमध्ये इंग्लंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवलंय। आता जेतेपद जिंकत इतिहास घडवण्यासाठी त्यांच्यासमोर न्यूझीलंडचं मोठं आव्हान आहे। तर रेकॉर्ड्स देखील आपण पाहूयात। सामने आतापर्यंत खेळलेले आहेत 30। भारत 16, न्यूझीलंड 11, बरोबरी 3। दोन 2007 ला न्यूझीलंड 10 धावांनी विजयी झालेला होता। 2016 ला न्यूझीलंड 47 धावांनी विजयी झालेला होता। 2021 ला न्यूझीलंड 8 गडी राखत विजयी झालेला होता। सुपर संडे आज म्हटलं तर हरकत होणार नाही, कारण की आज संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे T20 चषकचा शेवटचा सामना भारत वर्सेस न्यूझीलंड मध्ये बघायला मिळणार आहे। आजचा सामना नेमकं कोण जिंकेल काय वाटतं आपल्याला? माझ्या मताने भारताचा खूप चांगला चान्स आहे आज। मला वाटतंय जर आपण सूर्याने जर टॉस जिंकला, मला वाटतं तो आज बॅटिंग घेणार। कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये चेस करणे खूप कठीण असतं आणि इंडियाची बॉलिंग पण खूप चांगली आहे। आपले बुमराह त्यांचे 4 ओव्हर तर सेफच आहेत आपल्याकडे। जर आपण 200 ओव्हरचा टार्गेट सेट केला न्यूझीलंडसाठी, त्यांना चेस करायला खूप कठीण होणार आहे आणि सेकंड इनिंग्समध्ये ही पण आपली ॲडव्हान्टेज भेटेल बॉलिंगची आणि पिचची। ग्राउंड पण मोठा आहे, चेस करणं थोडा मुश्किल म्हणजे कठीण होणार आहे। मला वाटतं भारताचा जर टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि 200 बनवला तर आपला वर्ल्ड कप आपला आहे आज। 200च्या प्लस आज टार्गेट जर बॅटिंग पहिली आली तर आपण 100% 200च्या वर तर नक्कीच करू। जर आपण 60-70 रन जर लीक केले पॉवर प्लेमध्ये तर टार्गेट 200च्या पार जाईल। तर तो आपल्याला एक पॅरामीटर लक्षात ठेवून सगळ्यांना पॉवर प्लेमध्ये विकेट काढणं फार महत्त्वाचं आहे। पॉवर प्ले मध्ये जर जास्त रन बनवता नाही आले तर मग किती रनचा चेस हा भारतासमोर असू शकतो? माझ्या मते तरी 170-180 पर्यंत जरी आज बनले आणि आपण चेस करू शकलो, म्हणजे आपण आपली बॅटिंग लाईनअप एवढी चांगली आहे। अभिषेक शर्माकडून आज जर रन्स आलेत आणि मला तरी वाटतं आज फायनल आहे, तो धावांचा वर्षाव करेलच। तर अभिषेक शर्माने जर चांगले धाव केले ना तर आज आपण नक्कीच विश्वविजेता होते। T20चा जो चषक आहे तो कोण त्या चषकावरती आपलं नाव कोरतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अनिकेत मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। आज जरी इंडियाची बॅटिंग आली तरी इंडिया 250+ तर रन मारणारच मारणार, त्यात काही शंकाच नाही आहे। आणि त्यात जर इंडियाची बॉलिंग जरी आली तर 200च्या खालती त्यांना रोखवण्याचा प्रयत्न करणार। आणि आपले बॉलर तर आहेच, बुमराह, त्यानंतर आपले हर्षदीप, त्यानंतर आपला स्पिनर बापू। आज प्लेइंग 11मध्ये जेवढे जणी आहेत 11 जण, ते 100% त्यांचं खेळणार, चांगलं दाखवणार। त्यात तर बॅटिंगमध्ये तर संजू सॅमसंग फुल फॉर्ममध्ये आहेत। संजू सॅमसंग आपला दाखवणार आज। भारतीय संघाला चांगली संधी आहे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून इतिहासामध्ये आपलं नाव नोंदवण्याची, आणि मला खूप खात्री आहे की आजचा सामना सुद्धा भारतीय संघ जिंकेल। आपला संघ अतिशय संतुलित संघ आहे, बॅटिंग असो बॉलिंग असो, आणि मागच्या सामन्यानंतर तर मी म्हणेन क्षेत्ररक्षण सुद्धा खूपच चांगल्या दर्जाचं झालेलं आहे। 2 कॅच अक्षर पटेलनी जे पकडले त्यांनी नक्कीच सामन्याला कलाटणी मिळाली। त्यामुळे मला वाटतं एक कंप्लीट परफॉर्मन्स इंडियन टीम देते आहे आणि आजच्या सामन्यात सुद्धा तसाच परफॉर्मन्सची पुनरावृत्ती होईल भारतीय संघाकडून। न्यूझीलंड मधून जर बॅटिंग करायची झाली तर कोण चांगली बॅटिंग करणार? आणि बॉलिंग जर न्यूझीलंड कडून झाली तर कोण चांगली बॉलिंग करणार? मग ह्या सगळ्यांना चेस करत असेल तर आपल्या भारताकडून कोण चांगला बॉलर, गेंदबाजी चांगली? मग बॅटिंगची अपेक्षा भारताकडून कोणाकडून करायची? किती रन बनवणार आपण आज? 200 नाही तर 150. 200 नाही तर 150. 200 रन कसे काय जमवतील, कसा मिळतील 200 रन? संजू सेंचुरी करणार। हार्दिक पांड्या फॉर्म मध्ये, अभिषेक शर्मा फॉर्म में आएगा, आणि हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा, ईशान किशन। आम्हाला क्रिकेट खूप आवडतो, आम्हाला क्रिकेट खूप आवडतो। मग आज जर भारताला तुम्ही चेस करणार असाल
तर तुम्ही कशा पद्धतीने आनंद साजरा करणार आहे? फटाके फोडून फटाके फोडून फटाके फोडून फटाके फोडून फटाके फोडून दोनों अच्छी टीम है, दोनों ने अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन इंडिया स्टार्ट्स अगेंस्ट फेवरेट्स क्योंकि वो अहमदाबाद में खेल रहे हैं, होम पिच पे खेल रहे हैं, होम क्राउड के सामने खेल रहे हैं, 1 लाख लोग आगे देखने के लिए, तो आई थिंक इंडिया स्टार्ट्स एज फेवरेट्स। आप जब ग्राउंड पे उतरते हो तो इतना प्रेशर रहता नहीं है बिकॉज यू आर फोकस्ड ऑन द इन द मैच इन द गेम इटसेल्फ। तो मुझे लगता है कि ऑफकोर्स 1 लाख लोग होंगे तो थोड़ा प्रेशर होना ही चाहिए। इट डेफिनेटली हेल्प्स ऑल्सो, तो मुझे लगता है इट विल डेफिनेटली हेल्प द इंडियन टीम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।